नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी ऋषिकेशला फोन केलेला असतो आणि ते ऋषिकेशला म्हणतात की मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याजवळ महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो फोनवरती बोला। तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात नाही, फोनवरती बोलण्यासारखं नाही आहे, आपल्याला फोनवरती बोलता येणार नाही। जे काही बोलायचं आहे समोरासमोर बसून भेटूनच बोलावं लागेल। त्यामुळे मी तुम्हाला लोकेशन पाठवतोय, त्या लोकेशनवरती तुम्ही लवकरात लवकर मला भेटायला या, असं इकडे ॲडव्होकेट धर्माधिकारी ऋषिकेशला म्हणतात। तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर जानकी म्हणत असते, ऋषिकेश कुणाचा फोन होता? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी ॲडव्होकेट धर्माधिकारी यांचा फोन होता, त्यांनी मला भेटायला बोलावले, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। तेव्हा इथे जानकी म्हणते, पण ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना तुमच्याजवळ काय बोलायचं असेल? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तेच काही कळत नाही आहे। मी एक काम करतो, सौमित्रला माझ्याबरोबर घेतो आणि जाऊन ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना भेटून येतो। तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश तुम्ही दोघेच जाऊ नका, मी पण तुमच्याबरोबर येते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू कशाला येतेस आता, आम्ही दोघेजण जातो ना। तेव्हा जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, तिथे ती ऐश्वर्यासुद्धा असेल आणि त्यामुळे मी तुम्हाला दोघांनाच तिथे जाऊ देणार नाही आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तू सुद्धा चल आमच्याबरोबर। तेव्हा जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र तिघेजण ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी पाठवलेल्या लोकेशनवरती त्यांना भेटायला जायला निघतात। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्राने देव पाण्यामध्ये जे ठेवलेले असतात आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, ते देव ती पाण्यातून आता बाहेर काढते, व्यवस्थित पुसून वगैरे देव घरामध्ये पुन्हा सजवून ठेवते आणि त्यांच्यासमोर फुलं वगैरे ठेवून हात जोडून म्हणते की देवा, तुम्ही माझ्या मुलांना सुखरूपरित्या आजच्या संकटातून बाहेर काढलं, पण मी तर आता हेच म्हणेन की तुम्ही लवकरात लवकर त्यांना जो काही हा डाग लागलेला आहे तो निघून जाऊ दे। त्याचबरोबर जानकी निर्दोष सिद्ध झाली आहे, पण आता माझं गोकुळसुद्धा तिने वाचवायचा निर्णय घेतला आहे, त्याच्यामध्ये जानकीला यश येऊ दे, त्या ऐश्वर्यासारखी गुन्हेगार तिला शिक्षा होऊ दे आणि आमच्यावरचं हे काळं सावट निघून जाऊ दे, असं सुमित्राचं म्हणणं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, आजी आता घाबरलेली असते। आजी म्हणते की आता ही केस अशीच चालू राहणार, तारीखवर तारीख मिळत राहणार, पण या लोकांना सत्य अजून माहितीच नाही आहे की प्रॉपर्टीचे खरे पेपर त्या ऐश्वर्याकडे आहेत ते, आणि ऐश्वर्याने त्या माणसाला दिलेत। त्यामुळे आता यांना तर माहितीच नाही आहे की खरे पेपर त्या मास्कमॅनकडे आहेत ते, त्या मास्कमॅनने जर काही केलं तर सगळ्यांची वाट लागणार। तेव्हा इथे आता आजी विचार करत असताना माया तिथे येते। माया म्हणते, काय हो आजी, काय झालं, कसला विचार करताय एवढा? तेव्हा आजी घाबरते आणि म्हणते, अगं तू मला घाबरवलंस ना, अचानकपणे हाक मारलीस ते। तेव्हा माया म्हणते, का आजी, पण तुम्ही इतके का घाबरलात? म्हणजे असं कोण घाबरतं तुम्हाला माहिती आहे का? ज्या माणसांच्या मनामध्ये भीती असते ना, तेच लोक असे घाबरतात, ज्यांनी काहीतरी गुन्हा केला आहे, काहीतरी गुन्हा करून तो लपवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही काहीतरी चुकीचं केलं आहे का? असा काही गुन्हा केला आहे का तुम्ही, जो लपवताना तुम्ही इतक्या घाबरलात? तेव्हा इथे आजी कांगावा करते आणि म्हणते, काय गं तू मला गुन्हेगार म्हणालीस? तुझी एवढी हिंमत, आमच्या घरामध्ये आश्रित म्हणून राहताय ना तुम्ही, आणि मला बोलायची हिंमत कशी झाली तुझी? आमच्या घरामध्ये राहून मला उलटसुलट बोलतेस का तू? तेव्हा इथे सारंग, सुमित्रा सगळेजण आता तिथे आलेले असतात। तेव्हा आजी म्हणते, काय ते साळसूतपणाचा आव आणतेस, मला जा विचारणारी तू आहेस कोण ग? तेव्हा इथे सारंग म्हणतो, अगं आजी, असं काय करतेस तू, तू जरा शांतपणे बोल। तेव्हा सुमित्रा म्हणते, आई काय झालं, तू का बिचारीला एवढं बोलतेस? तेव्हा आजी म्हणते, वा ग वा, म्हणजे तू माझी मुलगी असून तुला जर असं वाटते की मी चुकीचे आहे, तर मग ह्या बाहेरच्या मुलीला तर वाटणारच ना की मी चुकीचे आहे म्हणून। तेव्हा इथे माया म्हणत असते, मी फक्त त्यांच्याजवळ बोलत होते, त्यांना फक्त मी एवढंच विचारलं की तुम्ही मला इतक्या का घाबरलात गुन्हा केल्यासारखं, बाकी मी त्यांना काही बोललेले नाही आहे। तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, आई अगं तू शांत हो गं जरा सणासुदीच्या दिवशी। तेव्हा इथे आई म्हणते, अच्छा, म्हणजे हे लोक आपल्या इथे आश्रित आहेत, त्या लोकांना सांग की इथे शांतपणे राहायचं म्हणून, आम्हाला प्रश्न विचारायचे नाही। तेव्हा सारंग म्हणतो, आजी अगं तूच इथे नानांना म्हणत असतेस ना की मी तुमच्या घरामध्ये आश्रित आहे म्हणून, मी आश्रितासारखी राहते, असं तूच म्हणतेस ना,
आणि तरीसुद्धा या लोकांना तू आश्रित म्हणतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते, मी काय म्हणते सुमित्राताई, मला आता निघायला हवं, खरंच मला इथे राहता येणार नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, असं नका म्हणू लताताई, हे बघा आता सणासुदीचे दिवस येत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही आहे. जानकीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता इथेच राहायचं. दिवाळीचा सण सुरू होतोय. तेव्हा इथे माया म्हणत असते, नाही काकूंचं ठीक आहे, त्यांना इथे राहू द्या, त्यांची मुलगी इथे आहे, पण मला इथे राहता येणार नाही आहे, कारण आता माझ्या आईवडिलांनी सुद्धा मला लवकरात लवकर बोलवले. दिवाळी मला त्यांच्याबरोबर साजरी करायची आहे ना, त्यामुळे काकूंना राहू दे इथे, पण मला जावं लागेल. मी आता माझ्या आईवडिलांकडे जायला निघणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला वाईट वाटत असतं, कारण माया जायला निघालेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे, आत्ताच काही निर्णय घेऊ नकोस, जानकीला येऊ दे, ती आल्यानंतर ठरवू काय ते, मग तर चालेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश, सौमित्र आणि जानकी तिघेही जण ॲडव्होकेट धर्माधिकारी यांच्या केबिनमध्ये आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, ॲडव्होकेट धर्माधिकारी, तुम्हाला फक्त आमच्याबरोबर बोलायचं होतं ना, मग हे लोक इथे काय करतायत. तेव्हा इथे धर्माधिकारी म्हणतात, अहो मॅडम, असं काय करताय, मी ऐश्वर्या मॅडम यांचा वकील आहे, मला जे काही बोलायचं आहे तुमच्याबरोबर ते मला त्यांच्या समोरच बोलावं लागेल ना. तेव्हा इथे जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे या लोकांना आमच्याशी बोलायचं आहे, म्हणून तुम्ही आम्हाला इथे बोलावून घेतलं का. बरं बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला. तेव्हा इथे ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की आम्ही तुम्हाला इथे सेटलमेंटसाठी बोलावले. तेव्हा सौमित्र म्हणतो, कुठली सेटलमेंट. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, हे बघा, जे काही बोलायचं असेल ते मुद्द्याचं बोला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आम्ही इथे मुद्द्याचंच बोलणार आहोत, कळलं ना तुला. इथे आता हवा पाण्याच्या गोष्टी करायला आम्ही तुम्हाला इथे बोलावलेलं नाही आहे, आमच्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणतात, ऐशू बेटा, अगं तू शांत हो, ॲडव्होकेट धर्माधिकारी आहेत ना, ते बोलतील त्यांच्याबरोबर. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, धर्माधिकारी, तुम्ही कुठल्या सेटलमेंटबद्दल तुम्ही आम्हाला इथे भेटायला बोलवलेत, तुम्ही काही सांगाल का. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला इथे का बोलवले माहिती आहे का. सेटलमेंट करण्यासाठी बोलवले, बाहेरच्या बाहेर सेटलमेंट म्हणजे काय. आता मी तुमच्यावरती मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही माझा छळ केलात, मला मारून झोडून घरातून हाकलून दिलात, हा मी तुमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे, बरोबर ना. तेव्हा आता तुम्हाला जेलमध्ये जाण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आहे, तुम्हाला त्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळणारच आहे. जर तुम्हाला सगळ्या रणदिवेंना जेलमध्ये जायचं नसेल तर एक काम करा, तुम्ही मला पैसे द्या, मग मी ही केस मागे घेते, नको तुम्हाला त्रास, नको मला त्रास. तेव्हा जानकी म्हणत असते, पैसे हवे तुला, किती पैसे हवेत. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, जास्त नको, फक्त 20 कोटी रुपये. तेव्हा जानकी म्हणते, काय 20 कोटी रुपये हवेत तुला. ऐश्वर्या, अगं दोनावरती किती शून्य असतात तेव्हा 20 कोटी होतात, हे माहिती तरी आहे का गं तुला. आणि आम्ही का गं तुझ्याबरोबर सेटलमेंट करायची, सांग ना, आम्ही का तुला पैसे द्यायचे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कारण तुमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आहे, कळलं ना. तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, जर मी तुमच्यावरची केस मागे घेतली नाही ना, तर तुम्ही जेलमध्ये खडी फोडायला जाल, बाकी तुमच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच नाही आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, अच्छा, अगं आम्हाला तुला पैसे द्यायची काही गरज नाही आहे, आमची आहे ना सत्तेची बाजू आहे, त्याच्यामुळे आम्ही तुला पैसे का देऊ, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही केस लढत राहणार. तेव्हा सौमित्र म्हणत असतो, आणि तुला असं का वाटतंय गं, आमच्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे, तुझ्या विरोधामध्ये आम्ही पुरावे गोळा करू शकत नाही. तू कोर्टामध्ये ज्या पद्धतीने खोटं बोललेस हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे, त्यामुळे आम्ही तुझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करू आणि ते कोर्टामध्ये सादरसुद्धा करू, कळलं तुला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, नाही कसं आहे ना, तुम्ही कितीही पुरावे सादर करा, कितीही तुम्ही इथे तारीखवर तारीख मिळवा, पण शेवटीला तुमच्या सगळ्यांचा अंत मात्र मीच करणार. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की तू आमचा अंत करणार का. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, बरं, तुला जी काही स्वप्न रंगवायची आहेत ना, ती स्वप्न रंगव ऐश्वर्या, पण तू आमचं काही वाकडं करू शकणार नाही आहेस. तुला या भ्रमामध्ये राहायचं असेल ना, की तू आमचं अंत करशील, तर त्या भ्रमात तू राहा, पण जेव्हा तू जेलमध्ये जाशील ना, तेव्हा तुझा हा भ्रमसुद्धा नक्कीच तुटेल. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, अरे दादा, जर आडातच नाही आहे तर पोहऱ्यात कुठून येणार. तेव्हा सयाजी काका म्हणतात, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, कळलं ना.
जास्त तोंड उघडायचं नाही हां. तेव्हा जानकी म्हणते, अहो सयाजी काका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही कशाला इतकं चिडताय? तुम्हाला चितवण्यासाठी आम्ही इथे कोणी काही बोलत नाही. अहो तुम्ही आमच्यावरती जितके रागवताय ना विनाकारण, तुम्ही जरा तुमच्या मुलीला समजवा ना. तेव्हा सयाजी म्हणतो, काय चुकीचं बोलतेय ती? ती बरोबरच बोलतेय. जानकी, ऋषिकेशराव, हे बघा, आता तुम्हाला त्रास नको, आम्हाला त्रास नको. बाहेरच्या बाहेर सेटलमेंट करूया. ऐशू म्हणते तसं आम्हाला 20 कोटी रुपये द्या, आम्ही ही केस मागे घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, सयाजी काका, अहो आत्तापर्यंत तुम्ही कधी आमच्याबरोबर चांगले वागलात नाही आणि ना तुमची मुलगी वागली. तुम्ही चांगले नाही वागलात तर तुम्ही तुमच्या मुलीला काय समजावणार सांगा बरं तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अजिबात पैसे वगैरे देणार नाही. जिंकणार तर आम्हीच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते, हो का? कसं काय गं? तुझी आई लता कारखानीस हिने माझ्या विरोधात साक्ष दिली तरीसुद्धा तुम्ही माझं काही वाकडं करू शकला नाहीत आणि आता तुम्ही केस जिंकायची गोष्ट करताय. तेव्हा इथे तुम्हाला नाही ना सगळ्यांना जेलमध्ये पाठवलं खडी फोडायला, तर बघच तू. तेव्हा जानकी म्हणते, त्यापेक्षा मी तुझ्याबरोबर एक डील करते. तू कोर्टामध्ये ये आणि तुझा गुन्हा कबूल कर. शिक्षा तर तुला होईलच, पण थोडी कमी शिक्षा होईल. तेव्हा जानकी म्हणते, सेटलमेंट करायला वकील साहेब इथे बोलावलं का? अहो वकिलाचं काम असतं न्याय मिळवून देणं, इथे न्याय निवाडा करणं. आणि तुम्ही काय करताय हो? तुम्ही इथे असत्याची बाजू घेताय आणि सेटलमेंट करायला आम्हाला बाहेर बोलवताय. हीच का तुमची वकिली? हाच का तुमचं हॅपी एंडिंग? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते, सयाजी काका, तुम्ही तुमच्या मुलीला योग्य मार्ग कधी दाखवलाच नाही. ती चुका करत राहिली, तुम्ही तिच्या चुकांना खतपाणी घालत राहिलात. अहो मुलगी म्हणून कधी तिचा चुकल्यानंतर कान पिरगळलात का? नाही ना. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही तुमच्या मुलीला जरा चांगल्या गोष्टी शिकवा आणि जर तिला जमत नसेल तर काही हरकत नाही, कोर्टामध्ये भेटू. पण आता ऐश्वर्या, तुला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि खडी फोडायला पाठवल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही, असं इथे आता जानकी ऐश्वर्याला म्हणते आणि तिघेही जण आता कोर्टातून बाहेर पडतात. तर प्रेक्षकांनो, इथे सयाजी काका आणि ऐश्वर्या हे आता खूपच जास्त रागवलेले असतात. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, सुमित्रे, अगं ऐश्वर्या, ऋषिकेश आणि सौमित्र कुठे आहेत? ते तिघेजणं कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलेत असं सांगून गेलेले आहेत. कुठे गेलेत ते माहिती नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, आणि त्या माया कुठे आहेत? माया कुठे गेल्यात ते सुद्धा माहिती नाही. काही काम आहे का त्यांचं? तेव्हा लता म्हणते, नाही, मला पण काही सांगून नाही गेली. काहीतरी काम असेल म्हणूनच गेली असेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र आलेले असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय रे, कुठे गेला होता तुम्ही तिघेजणं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की त्या ऐश्वर्याला भेटायला गेलो होतो. त्या ऐश्वर्याच्या वकिलांचा फोन आला होता. सेटलमेंट करण्यासाठी बाहेरच्या बाहेर बोलावलं होतं. तेव्हा नाना म्हणतात, सेटलमेंट म्हणजे? तेव्हा त्या ऐश्वर्याला पैसे हवेत, त्या बदल्यात तिने आपल्यावरती केलेली केस मागे घेईल. तेव्हा किती पैसे मागितलेत तिने? तर 20 कोटी रुपये मागितलेत असं सांगितलं जातं. तेव्हा इथे नाना म्हणतात, काय 20 कोटी रुपये? लायकी आहे का त्या ऐश्वर्याची 20 कोटी रुपये घ्यायची? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना, आम्ही तिला तेच सांगितलं की आम्ही काही झालं तरीसुद्धा सेटलमेंट करणार नाही, तुला पैसे देणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही केस लढत राहणार, असं त्या ऐश्वर्याला सांगितलेलं आहे. त्या ऐश्वर्याने आपल्याला जो काही त्रास दिला त्यानंतर तिला तर तिच्या पापांची शिक्षा भेटायला जावी. आधी तिच्या वडिलांनी आपल्याला हवा तेवढा त्रास दिला आणि आता त्याची मुलगी ती ऐश्वर्या, तीसुद्धा आपल्याला त्रास देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा म्हणत असते, अरे पण मी काय म्हणते, तिला थोडेफार पैसे देऊन टाकायचे ना आणि तिचं कायमचं तोंड बंद करायचं आणि आपण सुख शांतीने आपलं आयुष्य जगलो असतो ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू, काही गरज नाही आहे त्या ऐश्वर्याला पैसे द्यायची. अहो आपण जर काही चुकीचं केलेलंच नाही आहे तर आपण का घाबरायचं? तेव्हा सौमित्र म्हणतो, हो ना आई, तू नको टेन्शन घेऊ, ते ऐश्वर्या आपलं काही वाकडं करणार नाही. हे बघ, तिला जे काही करायचं आहे ते करू दे. आपल्याकडे काही तिच्या विरोधात पुरावे नाही आहेत का? आपल्याकडे सुद्धा पुरावे आहेत आणि मी तिच्या विरोधात अजून पुरावे गोळा करेन आणि त्या ऐश्वर्याला ना जेर बंद करेन. तिला गजाआड करतो की नाही बघच तू. ह्या वेळेला अशा पद्धतीने तयारी करतो ना की ती ऐश्वर्या वाचूच शकणार नाही. तो मास्कमॅन आहे ना, त्याला पकडतो आणि ऐश्वर्याच्या विरोधामध्ये सत्य वधून घेतो. एकदा का त्याने साक्ष दिली की मग ऐश्वर्या या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलीच म्हणून समजा. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, आई
तुम्ही नका काळजी करू, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते. ती म्हणते, ही जानकी समजते काय स्वतःला? म्हणजे सेटलमेंट नको आहे तिला. तिला म्हणाले 20 कोटी रुपये दे आणि मी केस मागे घेते. पण नाही, ती खूपच जास्त अति आगाऊपणा करते ना, अति शहाणपणा करते. आता बघ मी काय करते ते. आता तर त्या जानकीला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. खूपच जास्त स्वतःला ओव्हर स्मार्ट समजते ना ती. आता बघ मी तिचं घर कसं उद्ध्वस्त करून टाकते. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, हे बघ आयशू बेटा, जे काही करायचं आहे ना आपल्याला ते शांत डोक्याने करायचं आहे. तुला माहिती आहे ना ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी काय सांगितलं आहे ते. तेव्हा इथे आता तिची आई कावेरी येते. कावेरी म्हणते, अहो काय तुम्ही तुमच्या मुलीला म्हणताय शांत राहा म्हणून, आपल्याला सगळं काही शांतपणे करायचं आहे. अहो ती चुकते ना, मग तिला सांगा बाई तू चुकीचं वागतेस. हवं तर तिचा कान पिळा आणि तिला सांगा की तू चुकीची वागतेस म्हणून. ती चुकीची वागते आणि तुम्ही तिच्या वागण्याला इथे खतपाणी घालताय. अहो असं कुठे असतं का? आणि ऐश्वर्या बाई आता बस कर. अगं त्या रणदिव्यांना त्रास देणं ना बस कर आता. त्यांचं घर जाळता जाळता आपले स्वतःचे सुद्धा हात पोळतात ना, ही गोष्ट तू जरा लक्षात ठेव. कळते का तुला? आता तरी सुधार, चुकीचं वागू नकोस आणि त्या रणदिव्यांना त्रास देऊ नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुला खूप पुळका आहे ना त्या जानकीचा. आता तुझा कायमचा बंदोबस्त मी करते, तू बघच तू आता मी काय करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नाना म्हणत असतात की जानकी खरंच, पण त्या ऐश्वर्याला जर कुणी पुरून उरलं असेल ना तर ती तूच आहेस ग बाई. त्या ऐश्वर्याला त्रास देणारी आणि तिला धडा शिकवणारी, तिला पुरून उरणारी तूच भेटलीस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा म्हणते, हो ना अगं जानकी तू होतीस म्हणून तिला बरोबर धडा शिकवलास, नाहीतर ती काही कुणाला ऐकली नसती. तू तुझ्या आईसाठी जे काही करतेस ना ते खरंच खूप चांगलं करतेस. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऋषिकेशचा आपल्या आईवरती, पार्वती आईवरती खूप जीव आहे. मला माहिती आहे सुमित्रा आईंजवळ ते किती चांगले वागतात, त्यांची किती काळजी घेतात, ते पण मी बघितलं आहे. तेव्हाच जेव्हा मला माझी आई भेटली ना तेव्हा मलासुद्धा माझ्या आईबद्दल तेवढंच प्रेम जाणवलं. त्यामुळे माझ्या आईसाठी मी एवढं करणारच आहे ना. आणि आईसाठीच नाही फक्त, तर माझ्या ह्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबाला एकत्र टिकवण्यासाठी सुद्धा मी हे सगळं करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणतो जानकी असताना घाबरायची गरज नाही आहे. ती बरोबर ते आता ऐश्वर्याला हँडल करते. तेव्हा सौमित्र म्हणतो, हो ना, आपण सगळेजण जर एकत्र असू ना तर त्या ऐश्वर्याला सळो की पळो करून सोडू. तेव्हा नाना म्हणतात, सौमित्र आता जानकीने तिचं काम केलं आहे, आता कोर्टामध्ये तुला तुझं काम करायचं आहे. त्या ऐश्वर्याला बरोबर धडा शिकवायचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या येते कावेरीची बॅग घेऊन आणि म्हणते, हे बघ ही तुझी बॅग घ्यायची आणि आत्ताच्या आता घरातून चालतं व्हायचं. चल निघ. त्या जानकीचा तुला पुळका आहे ना, प्रत्येक वेळेला तिची बाजू घेतेस आणि मला बोलत असतेस ना, मग आता बघू दे मला ती जानकी तुला तिच्या घरामध्ये घेते काय. जा ना तिच्याकडे राहायला जा. तेव्हा कावेरी म्हणते, काय आयशू बेटा, तू तुझ्या आईला घरातून बाहेर काढतेस आणि घरातून हाकलून देतेस तू मला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो मग काय, तू तर मला तुझी मुलगी मानतच नाही ना. प्रत्येक वेळेला तुला फक्त माझ्या चुका दिसतात. ती जानकी तुला चांगली वाटते ना, मग का राहतेस तू माझ्या घरामध्ये, का राहतेस तू माझ्या डॅडाच्या घरामध्ये. चालते हो, चल आत्ताच्या आता निघून जा. तेव्हा कावेरी म्हणते, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना. तेव्हा सयाजी म्हणतो, काय बोलू मी, बरोबरच करते ती. प्रत्येक वेळेला आपल्या मुलीला बोललंच पाहिजे का. आता जर थोबाड उचकटलंत ना तर जीभ हासडून हातात देईन, कळते का तुम्हाला. आणि हे ती जे काही करते ना अगदी योग्य करते. मी आधी खूप वर्षांपूर्वी हे करायला हवं होतं, म्हणजे आजचा हा दिवस बघायला भेटला नसता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा जर त्या जानकीची बाजू घेतली किंवा तिच्या घराला लावलेली आग विझवायला गेलात ना तर त्याच आगीमध्ये तुम्हाला धक्का देऊन तुम्हालासुद्धा जळून खाक करेन, कळलं ना तुम्हाला. चला आता आतमध्ये जा, निघा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी म्हणत असतो, ऐशू बेटा हे बघ, आपल्याला जे काही करायचं असेल ना शांत डोक्याने करावं लागणार आहे. त्यामुळे चिडचिड रागराग यांनी काही होणार नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही डॅडा, आता जोपर्यंत त्या रणदिवेंना रस्त्यावरती आणत नाही आणि त्यांना भीक मागायला लावत नाही ना तोपर्यंत ही ऐश्वर्या स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी येते आणि म्हणते, काय गाई एकटीच बसलीस इथे, बाहेर का नाही आली सगळ्यांबरोबर गप्पा मारायला. तेव्हा लता म्हणते, नाही नको गं, कशाला उगाच, मला ना इथे अवघडल्यासारखं वाटतं. अगं वेळच जाता जात नाही आहे. तेव्हा त्या मास्कमॅनने मला जे काही असं बांधून वगैरे ठेवलं होतं ना तर मला असं वाटतं आहे की माझी वेळ तिथेच थांबली. वेळच जाता जात नाही आहे. दिवस खूपच जास्त मोठाच्या मोठा वाटतो.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, याचा अर्थ तुम्हालासुद्धा इथे अडकल्यासारखं वाटतं का? तुम्हाला नाही आवडत आहे इथे? तेव्हा लता म्हणते, नाही नाही तसं नाही आहे, खरंच तसं नाही. पण जानकी मला इथे राहायला अवघडल्यासारखं वाटते गं. तेव्हा जानकी म्हणते, म्हणून तू आईना म्हणालीस की तुला इथून जायचं आहे म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणते, आई हे बघ तू कुठेही जायचं नाही आहे. अगं आता दिवाळीचा सण येतो आहे आणि तू तुझ्या मुलीला सोडून जायचं म्हणतेस. हे बघ तू कुठे नाही जायचं, तू इथेच राहायचं आहे माझ्याबरोबर. तेव्हा इथे लता म्हणत असते, नाही बाळा, अगं तसं नाही करता येणार, मला इथे आता कायमचं राहता येणार नाही, असं लता तिला सांगते. त्याचबरोबर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता मास्कमॅनने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की पुढे काय करायचं आहे याची सुरुवात मी आधीच केली, कारण त्याने आता काही माणसं रणदिवेंच्या घरी पाठवलेले असतात घर खाली करायला. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे तुम्ही कोण आहात आणि आमच्या घरामध्ये काय करताय? तेव्हा ती माणसं म्हणतात, एक मिनिट, हे जे घर आहे ना ते आमच्याकडे गहाण ठेवण्यात आलेलं आहे, या घरावरती आता तुमचा काही अधिकार नाही, अशी ती माणसं सांगत असतात. तेव्हा आजी त्यांचं बोलणं ऐकते आणि आता खूपच जास्त घाबरलेली असते, कारण ते सगळं आजीमुळेच घडलेलं असतं.